नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 9 लाख शेतकऱ्यांना सौर पंप जोडणी देण्यात येणार आहे। तर यासाठी खूप सारे शेतकरी अर्ज करत आहेत, खूप सारे शेतकरी पेमेंट करत आहेत। पण पेमेंट करूनही या योजनेसाठी खूप सारे शेतकरी अपात्र ठरणार आहेत, या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत। का शेतकरी अपात्र ठरणार आहेत, या योजनेतून बाहेर का काढले आहेत, त्यांचे फॉर्म रद्द का होणार आहेत, तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहेत। काय अशी कारण आहेत ज्या कारणाने तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो, तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आपल्या मित्र परिवार फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फॉर्म जरी भरला नसेल तुम्ही तरी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, फॉर्म भरणार असेल तरी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आणि फॉर्म भरला आहे, पेमेंट केला आहे, तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल अप्रूव्ह होईल हे माहिती घेण्यासाठी पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर 2-3 विषय आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार ज्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही होऊ शकत। तर पहिली गोष्ट आहे की खूप सारे शेतकरी आपल्या सातबाऱ्याचा व्यवस्थित अभ्यास करत नाहीत, म्हणजे पाहत नाही की सातबाऱ्यामध्ये जर तुमचं लक्षात घ्या, खूप सारे शेतकऱ्यांचे पीक पाण्यामध्ये सिंचन साधन म्हणून ते विहीर किंवा बोरवेल असं लावलेलं असतं। तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचे फॉर्म जे आहेत रिजेक्ट होते। आपल्याकडे आपण फॉर्म भरले होते, आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की अशा प्रकारे फॉर्म भरू नका, जोपर्यंत सातबाऱ्यावर तुमचं नोंद होत नाही तोपर्यंत पीक पाण्यामध्ये आपण स्वतः विहीर नोंद लावतो, ते लगोलोग त्याची नोंद होत नाही। त्यामुळे असे जर फॉर्म भरले असेल ते फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत। काही काहींचे अप्रूव्ह झाले आहेत थोडेफार प्रमाणात, काही काहींचे खूप सारे शेतकऱ्यांचे रिजेक्ट पण झाले आहेत, पण हे एक कारण असू शकते। अजून एक महत्वाचे कारण असे आहे की ज्या शेतकऱ्यांचे सामायिक आहे, सातबारा सामायिक आहे आणि सामायिक सातबारा असताना त्या सातबाऱ्यावर आता आपला दुसरा एक मेंबर आहे, त्यांनी या योजनेसाठी अर्ज केले किंवा त्याला या योजनेचा लाभ भेटला आणि आपणही त्या योजनेसाठी अर्ज करत आहोत, तरी आपण या योजनेसाठी अपात्र ठरू शकता। जरी तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन दिलं, हमीपत्र दिलं तरी काही उपयोग होत नाही, कारण की तुमच्या सातबाऱ्यावर पहिला कुणीतरी लाभ घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता। शक्यतो योजनेचा लाभ घेण्यासाठी एक नवीन सातबाऱ्याचा, ज्या सातबाऱ्यावर कुणीही या योजनेचा लाभ घेतला नाही अशा सातबाऱ्याचा नक्की वापर करा। अजून एक महत्वाची गोष्ट पेमेंट करताना लक्षात ठेवा की जर तुम्ही पहिल्या योजनेमध्ये लाभ घेतला असेल, जसाच की कुसुम सोलर पंप जी नंतर मेडाकडे ट्रान्सफर करण्यात आली, या योजनेत जर तुम्ही फॉर्म भरला असेल तरी तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो किंवा तुम्ही या योजनेसाठी अपात्र होऊ शकता। तर फॉर्म भरताना किंवा पेमेंट करताना आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचं काय असतं, मी त्या ठिकाणी फॉर्म भरलाय पण अजून मला पेमेंटचं ऑप्शन कुसुमचं आलं नाही किंवा मेडा मार्फत पेमेंटचं ऑप्शन आलं नाही, मग मी किती दिवस वाट पाहू, मी हे तर फॉर्म भरतो लगेच पेमेंट करता येते, अशी काही गडबड करू नका। कारण की तुमच्या जिल्ह्यावाईज त्यांची जोडणी, म्हणजे जे कुसुमचे आहेत जे मेडाचे आहेत त्यांची जोडणी होत नाही तर तुमचा नंबर येत नाही, त्यामुळे तुमचा नंबर त्यातूनच लागेल। तुम्ही इकडे जर पेमेंट केलं तर तुमचं इकडे पेमेंट पण होऊन जाईल आणि तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल। ह्या गोष्टी पण खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत होत आहेत। अजून एक महत्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट कारण आहे फॉर्म रिजेक्ट होताना, म्हणजे जे आपण डॉक्युमेंट वगैरे अपलोड करतो। आता कास्ट मधले जे लोक फॉर्म भरत आहेत, तर कास्ट मध्ये जे डॉक्युमेंट अपलोड करतो तो चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करतो किंवा जे डॉक्युमेंट असतं त्यामध्ये नावामध्ये काही तफावत असते। आपल्या जो आहे तो सातबाऱ्यावरती नाव वेगळं असतं, आपल्या डॉक्युमेंटवरती नावामध्ये फरक पडत असतो, त्या फरकामुळे पण खूप सारे शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात आणि पेमेंट आपले त्या ठिकाणी वाया जाऊ शकतं। वाया जाण्यापेक्षा आपले पेमेंट जास्त दिवस आपल्याला रिटर्न भेटत नाही, रिटर्न भेटतं पण त्याला 6 महिन्याचा कालावधी लागतो, त्याच्यापेक्षा जास्त पण कालावधी लागू शकतो। तर ह्या काही गोष्टी आहेत त्या नक्की लक्षात घ्या तुम्ही फॉर्म भरण्याआधी किंवा पेमेंट करण्याआधी। ह्या जर मुद्द्यांवर तुम्ही विचार नाही केला तर तुमचा 100% फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला पेमेंट पण तुमचं भेटायला वेळ लागू शकतो। जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।